सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है। सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है। सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज एका वेगळ्या विषयावर, आज एका वेगळ्या मुद्द्यावर आपणा सर्वांशी मी चर्चा करू इच्छितो, संवाद साधू इच्छितो। अनेकांचे मेसेजेस येतात, अनेकांचे कॉल येतात आणि आमच्या ऑफलाइन बॅचचे मुलं सुद्धा विचारतात काय तर सर सामान्य ज्ञानाची तयारी कशी करायची। आज याच प्रश्नाची उकल, आज याच प्रश्नाची सोडवणूक आपण या लेक्चरच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पहिली गोष्ट, सामान्य ज्ञान म्हणजे नेमकं काय। सामान्य ज्ञानाला अनेक नावे आहेत, मग ज्याच्यामध्ये कुणी त्याला सामान्य अध्ययन असं म्हणतं। मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपर असतील, सामान्य अध्ययन असा शब्द असतो। इंग्रजीमध्ये त्याला जनरल अवेअरनेस असा शब्द असतो। आपल्या डीएड टीईटी पेपर 1 ला परिसर अभ्यास म्हटलं, पेपर 2 ला सामाजिक शास्त्र म्हटलं, कोणी शॉर्टकट जीके म्हणजे जनरल नॉलेज म्हणतं। तर अशा रीतीनं जनरल स्टडी, जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, सामान्य अध्ययन असे वेगळे वेगळे नाव, मात्र काही विषयांचा समुच्चय असणारा हा भाग। या भागाची परफेक्ट तयारी करायची कशी? कमी वेळेत, कमी कष्टात, लवकरात लवकर आणि परिपूर्ण, हा मंत्र आणि हा मार्ग आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। गेल्या 2007 सालापासून म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी या स्पर्धा परीक्षेमध्ये अध्यापनाचं काम करत आहे, मार्गदर्शनाचं काम करत आहे। परिस्थितीनं म्हणा, सहकार्यांमुळे म्हणा, मला मानसशास्त्र, इंग्लिश, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, मूल्यमापन, व्यवस्थापन अशा जवळपास 25च्या आसपासचे विषय शिकवावा लागले। आणि मग एवढे विषय जर शिकवायचे असतील तर अगोदर शिकावं लागतं, अगोदर अध्ययन नंतर अध्यापन। आणि मग असंख्य पुस्तकं रेफर केली, वाचली, वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरल्या, काही पद्धती युजफुल ठरल्या नाहीत त्या नाकारल्या, पुन्हा नव्या पद्धती वापरल्या। आणि या सगळ्या उहापोहामधून, या सगळ्या संशोधनामधून, या 15 वर्षापेक्षा जास्तीच्या अनुभवातून मला जे भावलं, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी जे सांगत असतो तीच गोष्ट आज आपण सर्वांशी शेअर करू इच्छितो, संवाद रूपाने सांगू इच्छितो। सामान्य ज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठी पहिली गोष्ट, सर्वांना त्यामध्ये कुठले विषय असतात हे माहिती असायला पाहिजे। बऱ्याच वेळा आपण म्हणतो सामान्य ज्ञान आणि इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या 3-4 विषयांचा अभ्यास करतो आणि मग गडबड होते। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला की या सामान्य ज्ञानामध्ये कुठले विषय अंतर्भूत असतात, समाविष्ट असतात हे समजायला पाहिजे, तर आपल्याला पुढचा भाग लक्षात येणार आहे। तर ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, जीएस म्हणतो, जीके म्हणतो, जनरल स्टडी म्हणतो, मी सध्या तरी वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या लेव्हलची माहिती तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, लिपिक, टंकलेखक, आर्मी, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन या लेव्हलचं जे सामान्य ज्ञान आहे, या लेव्हलचं सामान्य ज्ञान आणि त्या लेव्हलची चर्चा करणार आहे। मी क्लास 2 साठीचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, सामान्य ज्ञानासाठी क्लास 1 साठीचा म्हणजे राज्य सेवेसाठीचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या लेव्हलच्या परीक्षांच्या मध्ये जे सामान्य ज्ञान आहे, जीएस आहे, जीके आहे त्यावर चर्चा करणार। मग यामध्ये एक विषय आहे इतिहास। इतिहासामध्ये पुन्हा 3 भाग असतात, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास। या 3 भागांबरोबरच तुम्हाला जगातल्या इतिहासामधील काही महत्त्वाच्या घडामोडी परीक्षेला विचारल्या जातात। अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन क्रांती असेल,
या संदर्भाचे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, अशा रीतीनं म्हणजेच आपल्याला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहासाबरोबर जगाचा इतिहास शिकायचा आहे, तेव्हा तुमचं जीएस क्लिअर होणार. यानंतर दुसरा विषय भूगोल, जिओग्राफी. या भूगोलामध्ये तुम्हाला खगोलशास्त्र अगोदर शिकायचे. त्याच्यानंतर पहा, खगोलशास्त्र शिकायला सुरुवात करत असताना भूगोलाची बेसिक, भूगोलाचा जनक कोण, आधुनिक भूगोलाचा जनक कोण, कॉस्मॉस नावाचा ग्रंथ असेल, नियतिवाद नावाचा ग्रंथ असेल, अर्धकुंडे नावाचा ग्रंथ असेल, राजकीय भूगोलाचा जनक कोण, मानवी भूगोलाचा जनक कोण, कृषी भूगोलाचा जनक कोण, हे भूगोलाची बेसिक तुम्हाला अगदी माहिती असायला पाहिजे. हे भूगोलाची बेसिक क्लिअर झाल्यानंतर मग खगोलशास्त्र, खगोलशास्त्रानंतर महाराष्ट्राचा भूगोल, नंतर भारताचा भूगोल आणि मग जगाचा भूगोल. अशा रीतीने एवढे भाग तुम्ही क्लास 3 क्लास 4च्या तयारीसाठी वाचायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे. ओके. याच्यानंतर पुढे आहे राज्यशास्त्र. या राज्यशास्त्रामध्ये मग आपल्याला संविधान, या संविधानाची पार्श्वभूमी पाहावी लागते. मग ही संविधानाची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला अगदी 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर देशाच्या स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंतचा प्रवास पाहावा लागतो. यानंतर मग संविधान सभेची किंवा घटना समितीची निर्मिती कशी होते, निर्मिती, त्यानंतर संरचना, स्वातंत्र्यपूर्व संरचना, स्वातंत्र्यानंतरची संरचना, यानंतर मग संविधान सभेची कार्यवाही, घटना समितीची कार्यवाही, मग संविधान स्वीकृत कधी झालं, संविधानाची अंमलबजावणी, आणि मग टोटल संविधानाची आज तागायची वैशिष्ट्ये, त्यामधल्या घडामोडी, घटना दुरुस्ती, ह्या सगळ्या गोष्टी. यानंतर पंचायत राज, मुलकी प्रशासन, न्याय व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आपल्याला या राज्यशास्त्रामध्ये वर्ग 3 वर्ग 4च्या दृष्टीने शिकाव्या लागतात. मग केंद्रीय शासन पद्धती असेल, राज्याची शासन पद्धती असेल, केंद्रशासित प्रदेशांची शासन पद्धती असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या. यानंतर तुम्हाला पुढे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र हे सेल टॅक्स असिस्टंट वगैरे या परीक्षा सोडल्या, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, मग आर्मी, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन, पोलीस भरती, यासाठीचा अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला अर्थशास्त्राच्या काय बेसिक संकल्पना, यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये, यानंतर आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना, शेवटी नीती आयोग, एवढ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायच्यात. आणि हा छोटा भाग आहे, सोपा भाग आहे. यानंतर पुढे आहेत चालू घडामोडी. मग आंतरराष्ट्रीय असेल, राष्ट्रीय असेल, या सर्व प्रकारच्या चालू घडामोडी आपल्याला शिकाव्या लागतात. आणि यानंतर मग सामान्य विज्ञान, ज्या सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अगदी याच बरोबर तुम्हाला संगणकावरती सुद्धा प्रश्न येतात. संगणक, याच बरोबर तुम्ही ज्या डिपार्टमेंटचा फॉर्म भरलेला आहे त्या विभागाविषयी सुद्धा प्रश्न येतात. जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय तर पोलीस महासंचालक कोण, कुठं काय, अशा प्रकारचे प्रश्न येतात. याचबरोबर बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जिल्हा न्याय वेगळ्या वेगळ्या असतात. आणि म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची माहिती म्हणजे जिल्हा विषय सुद्धा आपल्याला शिकावे लागते. झालं. एवढ्या सर्व विषयांचा अभ्यास होणं, अभ्यास करणं म्हणजे तुमच्या सामान्य ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास असणं, सामान्य ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास होणं. बर, या सगळ्या विषयांच्या परिपूर्ण तयारीसाठी, या संपूर्ण विषयांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण एक 6 महिने कालावधी असणारा स्पेशल कोर्स सुरू केलाय, सामान्य ज्ञान याच नावाने, आपल्या मास्टरमाइंड अकॅडमी नावाच्या ऍप मध्ये. या कोर्समध्ये या विषयांची लेक्चर्स आहेत क्रमाने. मग प्राचीन इतिहास आहे, आधुनिक आहे, मध्ययुगीन आहे, जगाचा इतिहास आहे, तसंच भूगोलामध्ये भूगोलाची बेसिक आहे, खगोलशास्त्र आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, ह्या सगळ्या विषयांच्या क्रमाने लेक्चर्स तुम्हाला आहेत. हे सर्व लेक्चर्स मी घेतलेले आहेत. बर, याच बरोबर या लेक्चर्स बरोबर या सर्व विषयांच्या नोट्सही तुम्हाला त्या कोर्समध्ये अवेलेबल आहेत. या नोट्सच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता, प्रिंट काढू शकता, वाचू तर शकता परंतु झेरॉक्स प्रिंट काढू शकता. बर, यानंतर या सर्व विषयांबरोबरच इयत्ता 4थी ते इयत्ता 10वी या सर्व विषयांची 4थी ते 10वी
स्टेट बोर्डच्या प्रत्येक धड्यावरच्या प्रत्येक पाठावरची टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी याच कोर्समध्ये ऑनलाईन पाठवली जाते आणि मग या टेस्टवर विश्लेषणाचं लेक्चर्स घेतलं जातं, जेणेकरून तुमचा तो पाठच परफेक्ट होईल. अशा रीतीनं 4थी ते 10वी पर्यंतच्या सर्व धड्यांवर पाठांवरच्या पाठणी हाय टेस्ट नावाचा जो टेस्ट आहे, जो कोर्स आहे, तो कोर्स सुद्धा या कोर्समध्ये फ्री आहे. आणि या सर्व विषयांचे लेक्चर, नोट्स आणि एक एक टॉपिक झाला की लगेच तुम्हाला सोडवण्यासाठी टॉपिक टेस्ट इथे अवेलेबल आहे. म्हणजे प्राचीन इतिहास झाला की प्राचीन इतिहासाची टेस्ट वेगळी, मध्ययुगीन झाला की मध्ययुगीनच्या 2 टेस्ट वेगळ्या, आधुनिक भारताच्या 2 टेस्ट वेगळ्या, जगाच्या 2 टेस्ट वेगळ्या, वृत्तपत्र व वृत्तपत्रांवर सेपरेट टेस्ट आहे, दिनविशेषावर सेपरेट टेस्ट आहे. तर अशा प्रकारच्या टेस्ट सगळेच, खगोलशास्त्रावर सेपरेट टेस्ट आहे, महाराष्ट्राच्या भूगोलावर सेपरेट आहे, भारताच्या भूगोलावर सेपरेट आहे, जगाच्या भूगोलावर सेपरेट, तसंच राज्यशास्त्र, तसंच अर्थशास्त्र, या सर्व विषयांवर टॉपिक टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी. आणि म्हणून जवळपास 200 टेस्ट या कोर्समध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी आहे. 200 टेस्ट आणि सर्व विषयांचे लेक्चर्स आणि सर्व विषयांच्या नोट्स यामध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा कोर्स हा जो आहे तो एकूण टोटल 1,500 रुपये किमतीचा आहे. मात्र सध्या 15 दिवसांसाठी हा ओपनिंग कोर्स 50% डिस्काउंट वर, म्हणजे फक्त 750 रुपयामध्येच हा सगळा कोर्स आहे. खरं तर माझा इतिहासाचा कोर्स 500 रुपयाला मिनिमम, भूगोलाचा 500 रुपयाला, परंतु या सगळ्या बंच मध्ये, बल्क मध्ये आणि ओपनिंग सामान्य ज्ञानाचा कोर्स तुम्हासाठी उपलब्ध करून दिलाय फक्त आणि फक्त 750 रुपयांना, आणि तोही 6 महिने कालावधी असणारा हा कोर्स. बर, आता या विषयांची माहिती झाल्यानंतर आपल्याला पुढे की या विषयांची तयारीसाठीचे पुस्तकं कुठली वापरायची, हे जे विषय आता आपण पाहिले त्या विषयामध्ये पुस्तकं कुठली वापरायची हे पाहूया अगोदर. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला आहे इयत्ता 4थी ते 10वी. काही परीक्षांना ज्या ग्रॅज्युएशन बेसवर आहेत त्या 12वी, तर पोलीस भरती सारख्यांना 10वी पर्यंत, आर्मी सारखी 10वी पर्यंत, परंतु इतर परीक्षांसाठी 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं वाचायची. कोणती कोणती पाठ्यपुस्तकं? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र आणि विज्ञान, एवढ्या विषयांची पाठ्यपुस्तकं अगोदर वाचायची. बर, तुम्ही आता मराठी माध्यमाचे स्टेट बोर्डची जेव्हा पाठ्यपुस्तकं वाचाल त्याबरोबर तुम्ही NCERT ची जर वाचली, हिंदी किंवा इंग्लिश मीडियमची, तर अजूनच बेस्ट, अजूनच प्लस पॉइंट आहे. बर, हे कशी वाचायची हे मी पुढे सांगणारच, अगोदर फक्त पुस्तकं सांगतोय. यानंतर मग एकतर तुम्ही एकनाथ पाटील यांचा चांगला आहे ठोकळा सर्व विषयांसाठी, आणि के सागरचं सामान्य ज्ञानाचं एक पुस्तक आहे. 2 पैकी कुठलंही घ्या, अगदी 2ही घेतले तरी उत्तम, काहीच अडचण नाहीये. एक्स्ट्राचे सिलेक्शन होईपर्यंत आपल्याला ज्ञानाचं, अभ्यासाचं, माहितीचं कलेक्शनच करावं लागतं, आणि म्हणून 2ही वापरा, काय अडचण नाही, चुका कमी आहे त्या दोन्ही पुस्तकामध्ये. यानंतर मग दीपस्तंभाचं एक प्रश्नोत्तरांचं एक सामान्य ज्ञानाचं पुस्तक आलंय, ते रेफर करा. जर तुम्ही केंद्र सरकारच्या परीक्षा देत असाल, स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असेल, आर्मी, नेव्ही, तर एअरफोर्स, यासाठी मात्र तुम्ही मग अरिहंत, कुठलं? अरिहंत प्रकाशनचं पुस्तक वापरा सामान्य ज्ञानाचं. त्याचबरोबर लुसेंट प्रकाशन आहे, या लुसेंट प्रकाशनचं पुस्तक वापरा. त्याचबरोबर उपकार प्रकाशन, या उपकार प्रकाशनचं पुस्तक वापरा. झाले हे 3 पुस्तकं तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, रामसिंग यादवचं पण चांगलं आहे, तर असे हे 3 ते 4 पुस्तकं केंद्र सरकारच्या परीक्षांसाठी तुम्हाला जास्त उपयुक्त ठरतील. ओके, झालं हे पुस्तकं पाहिल्यानंतर आता आपल्याला सामान्य ज्ञानाची तयारी कशी करायची, सामान्य ज्ञानाच्या तयारीचा खुशकीचा मार्ग, राजमार्ग, आणि हा रामबाण मंत्र आपण थोडक्यामध्ये, शॉर्ट मध्ये इथं समजून घेऊया. आता सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी काय करावं लागतं यासाठी मी एक साधी गोष्ट सांगतो.
स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे विषय आहेत त्या विषयांच्या 2 गटांमध्ये वर्गीकरण होतं, 2 गटांमध्ये त्याचे भाग होते, विभाजन होत. एक आहे समजण्यास अवघड असणारा. समजण्यास अवघड असणारा विषय कुठला आहे तर त्याच्यामध्ये मग इंग्लिश असेल, मराठी असेल. मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे इंग्लिश इतकी अवघड जाणार नाही, परंतु तरी ती समजून घ्यावी लागते. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी हे विषय आपल्याला इकडे समजून घ्यावेच लागतात. मात्र ते समजून घेतले की आउट ऑफ मार्क्स देतात, म्हणून ते समजून घेतल्यानंतर गुण मिळवण्यासाठी सोपे असतात. त्यांचा विषय वेगळा आहे. आता आपण दुसरा भाग पाहायचा आहे, समजण्यास सोपे. समजण्यास सोपे या गटामध्ये आपल्याकडे सामान्य ज्ञानातील विषय येतात. मग इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी हे सर्व विषय यामध्ये येतात की ते समजण्यास सोपे आहेत. फॉर एक्झाम्पल की 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्म झाला. वाक्य कळलं, काहीच अडचण नाही. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला, या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. वाक्य समजायला काहीच अवघड नाही. पण अशा रीतीने सर्वच आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर झालं, समजलं, काय अडचण नाही. असे सगळे विषय. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. तर अशा रीतीने समजलं, काय अवघड आहे का? काहीच नाही. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 अशी चालली. समजायला काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. मन समजायला मात्र हे सोपे जरी असले तर या विषयांचं एक खास वैशिष्ट्य आहे की यांच्या व्यापकतेमुळे हे गुण मिळवण्यासाठी अवघड आहेत. गुण मिळवण्यासाठी अवघड आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली तयारी कराल, आणि आता अगदी सर्व विषयांची चांगली तयारी केल्यानंतर जेव्हा तुम्ही 1 मार्काने, 2 मार्काने, 3 मार्काने, 4, 5 मार्काने मेरिट मधून हुकताय, तेव्हा तुम्हाला हाच विषय फसवत असणार आहे. तुमची शेवटची लढाई सामान्य ज्ञानाच्याच विषयांबरोबर असते, आणि म्हणून सामान्य ज्ञानाची परफेक्ट तयारी आपल्याला करता आली पाहिजे. या सामान्य ज्ञानाच्या परफेक्ट तयारीची कमी कालावधीत, कमी कष्टात, कमी रिव्हिजन मध्ये कसं लक्षात ठेवायचं आणि परीक्षेला पर्यायातून अचूक कसं ओळखायचं याची एक साधी सोपी ट्रिक्स आणि युक्ती, अभ्यास पद्धती आपण पाहूया. चला पुढे. अभ्यास पद्धती, पहिली स्टेप, पहिली पायरी. ही पहिली पायरी सांगत असताना मी आपल्या कोर्स आणि हा अभ्यास दोन्हींचा मिक्स करून तुम्हाला सांगतो. सर्वात सुरुवातीला काय करायचं, तुम्ही पाठ्यपुस्तके अभ्यासायला सुरुवात करायची 4थी पासून 10वी पर्यंत. आता तुम्ही हे पाठ्यपुस्तके 2 पद्धतीने वाचू शकता. अगोदर 4थी संपवायची, नंतर 5वी, नंतर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी अशी, किंवा असं. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार आहे की भूगोल घेतला की 12वी पर्यंत, 4थी पासून 12वी पर्यंत सगळा भूगोल. इतिहास घेतला की 4थी पासून 12वी पर्यंत सगळा इतिहास. अशाही पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता, कुठल्याही पद्धतीने काय अडचण नाही. बर, आता मी सांगतो तसं करायचं. इयत्ता 4थी पासून सुरुवात केली, मग तुम्ही भूगोल एक भूगोल धरीत चालले तरी काय अडचण नाही. इतिहास एक इतिहास सगळे इयत्ता धरीत चालले किंवा एक एक इयत्ता संपवीत चालले तरी काय अडचण नाही. एक पाठ, एक धडा वाचायचा. तो धडा वाचल्यानंतर, तो पाठ वाचल्यानंतर आवश्यकता वाटल्यास तुम्ही पेन्सिल किंवा हायलायटर हातामध्ये ठेवा आणि मुख्य मुद्द्याला अंडरलाईन करत चला. लक्षात ठेवायला ते सोपं जातं. यानंतर तो धडा वाचायचा झाल्यानंतर आपल्या कोर्समध्ये त्या धड्यावर, त्या पाठावरती ऑनलाईन तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट आलेली आहे. आणि मग ती टेस्ट तुम्ही सोडवल्यानंतर 100% टेस्ट मांडली तर त्यामध्ये जर तुम्हाला 90 मार्क्स पडले, 100 पैकी 90, काही धडे 30 मार्काचे, काही 40 मार्काचे, काही 50 मार्काचे, तर 100 पैकी आपण मानलं, तुम्हाला जर 90 मार्क्स पडले तर तुम्ही तो पाठ चांगला समजून घेतलाय, तुमच्या त्या पाठाची तयारी चांगली झाली आणि लगेच पुढे चला. जर तुम्हाला 90%च्या आत मार्क्स पडले तर पुन्हा फास्ट मध्ये एकदा तो पाठ वाचा आणि पुन्हा ती टेस्ट सोडवा. आता मात्र तुम्ही 90च्या पुढे हमखास जाल.
अशा रीतीनं तुम्ही सर्व पाठ्यपुस्तकं कंप्लीट करा, सर्व पाठ्यपुस्तकं. मग कुणाला एकदा वाचून सुद्धा पाठ्यपुस्तक अशा पद्धतीने कंप्लीट करता येईल. काही जणांना दोनदा वाचावं लागेल जर त्यांच्या अभ्यासाचा गॅप असेल, बेसिक कच्चा असेल, हा थोडाफार फरक राहू शकतो. याच्यानंतर पुढे टेक्स्ट बुक झाले. जवळपास सर्व टेस्ट मध्ये तुम्हाला 90 फार तर फार 85% पर्यंत मार्क्स पडले, म्हणजे तुमची पाठ्यपुस्तकाचं सामान्य ज्ञानाचं बेसिक चांगलं झालं. आता याच्यानंतर मग तुम्ही आता विषयनिहाय अभ्यासाला सुरुवात करायची. विषयनिहाय अभ्यासाला सुरुवात केली, फॉर एक्झाम्पल मग इतिहास सुरू केला. मग तुम्ही एकनाथ पाटलांचं पुस्तक घेतलं, के सागरचं घेतलं, किंवा अजून कुठलं पुस्तक असेल चांगलं, भरपूर पुस्तकं बाजारामध्ये मार्केटमध्ये, काय अडचण नाही. मग त्यांचा अभ्यास करत असताना मग तुम्ही समजा त्या इतिहासातला पहिला घटक अभ्यासला, प्राचीन भारताचा इतिहास. त्या प्राचीन भारताच्या इतिहासावर आपल्या कोर्समध्ये ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी 50 प्रश्नांची 50 मार्काची. त्या 50 पैकी जर तुम्हाला 45 किंवा 45 पेक्षा जास्त मार्क्स पडले तर समजायचं तुमचा प्राचीन भारताचा इतिहास चांगला झाला, चला पुढे. जर 45 पेक्षा कमी मार्क्स पडले तर पुन्हा एकदा प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्व टॉपिकचे लेक्चर्स तुम्ही थोडंसं स्पीड वाढवून पाहू शकता. म्हणजे आपल्या कोर्समध्ये जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांचं रिझोल्युशन कमी जास्त करता येतंय, त्यांचं स्पीड कमी जास्त करता येतंय. एवढंच नाही तर ते व्हिडिओ डाउनलोड करून ठेवता येतात, डाटा बंद असताना सुद्धा तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. त्यानंतर आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासाची नोट्स वाचा आणि मग पुन्हा टेस्ट सोडवा. आता मात्र तुम्हाला दुसऱ्यांदा 100% 50 पैकी 45 प्लस मार्क्स पडणार आहे. अशा रीतीने प्राचीन झाला, तसाच मध्ययुगीन, तसाच आधुनिक आणि तसाच जगाचा इतिहास. अशा रीतीनं हा टप्पा तुम्हाला गाठायचा. हा टप्पा बर असा हा टप्पा गाठत असताना तुम्हाला वाचनाच्या आपली नोट्स असेल किंवा तुम्ही जे पुस्तक रेफर करत आहे त्या पुस्तकाच्या वाचनाच्या काही सिस्टम सांगतो. सुरुवातीला पहिल्यांदाच वाचन करत आहेत, प्रथम वाचनामध्ये सरळ सरळ वाचा, काय टेन्शन घेऊ नका. जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात राहील, काय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एकाग्रतेने अभ्यास करायचा, एकाग्रतेने वाचन करायचं. आता तेच पुस्तक तुम्ही द्वितीय रिडिंग, दुसऱ्या रिडिंगला घ्या, थोडासा वेळ जाऊ द्या. आता मात्र फोकस द्या, आता मात्र लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि महत्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायची, महत्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायची. आता तिसऱ्या रिडिंगला, त्याच विषयाच्या तिसऱ्या रिडिंगला फक्त महत्वाचे अधोरेखित केलेले मुद्दे वाचायचे आणि त्या विषयासंदर्भात, त्या घटकासंदर्भात, उपघटकासंदर्भात काही नवीन माहिती जर मिळाली असेल इकडं तिकडं दुसऱ्या पुस्तकात, नोट्समध्ये, क्लासमध्ये, तर ती तिथे ऍड करायची, नवीन मुद्दे. आणि मग शेवटी फक्त फास्ट पेपरला जाताना एकदा मुद्द्यांची रिव्हिजन मारायची फास्ट. तर अशा रीतीनं इतिहास असो, भूगोल असो, सामान्य ज्ञानातल्या प्रत्येक विषयाची अशी जर तुम्ही परफेक्ट तयारी केली, मग सरते शेवटी डायरेक्ट पूर्ण विषय घ्यायचा आणि या पूर्ण विषयाची एखादी टेस्ट सोडवायची. मग ती 50 मार्काची असू द्या, 100 मार्काची असू द्या, तुम्हाला जर तिच्यामध्ये 90% प्लस मार्क्स मिळत आहेत तर तो विषय तुमचा परफेक्ट झाला. जर एखाद्या विषयात फॉर एक्झाम्पल तुम्ही इतिहासाची टेस्ट दिली, इतिहासाची टेस्ट दिल्यानंतर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे 3ही प्रश्न त्यामध्ये होते, पण तुम्हाला यामध्ये 70च मार्क्स पडले. मग चेक करा, प्राचीन मध्ये कमी पडले, मध्ययुगीन मध्ये कमी पडले का आधुनिक मध्ये? ज्या टॉपिक मध्ये कमी पडले तो टॉपिक पुन्हा वाचा, त्या टॉपिकचे लेक्चर्स पुन्हा पहा. लेक्चर्स किती वेळा पाहू शकता, काय अडचण नाही. जोपर्यंत तुम्ही 90 प्लस जात नाही तोपर्यंत त्या विषयाचा पिछा सोडवायचा नाही. असं म्हटलं जातं, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, लेकिन अभी का जमाना ऐसा है, कुछ पाने के लिए कुछ खोना तो पड़ता ही है, लेकिन बहुत कुछ करना पड़ता है. आणि म्हणून हा क्रम, या क्रमाने जर तुम्ही गेले तर तुम्हाला सांगतो शेवटी हे कच्चे दुवे शोधून तुम्ही वाचन केलं, नोट्स काढल्या, लेक्चर पाहिलं, कच्चे दुवे, फक्त कच्चा राहिलाय तेवढाच भाग. आणि परीक्षेच्या अगोदर जेव्हा तुम्ही रिव्हिजन फास्ट मध्ये मारून परीक्षेला बसाल, सामान्य ज्ञान तुम्हाला 100%चा जर विचार केला तर तुम्हाला 90च्या आसपास मार्क्स देईल. खरं तर सामान्य ज्ञानामध्ये एवढे मार्क्स मिळवणं अवघड आहे, किंबहुना काहींना अशक्य वाटेल. मात्र जर या सिस्टमने तुम्ही गेला तर 100% तुम्हाला
सामान्य ज्ञान 90% मार्क्स देईल. माझ्या कितीतरी विद्यार्थ्यांनी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या वर्ग 3 वर्ग 4च्या लेव्हलच्या परीक्षांमध्ये 90+ स्कोअर केला. आणि त्यामध्ये इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे विषय एकदा समजले की तुम्हाला ते 90%च्या पुढे नेतातच. पण सामान्य ज्ञानाचा भरोसा नसतो आणि म्हणून असा भरोसा नसलेल्या विषयाला खात्रीचा बनवण्यासाठी हा खुशकीचा मार्ग आहे, हा राजमार्ग आहे. हा मार्ग जर तुम्ही वापरला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता लक्षात ठेवण्यासाठीची क्लुप्ती सांगतो. सामान्य ज्ञान भाग असा आहे की समजून घ्यायला 10% आणि लक्षात ठेवायला 90% एनर्जी खर्च करावी लागते. अगोदर तर समजून घ्या, 10%मध्ये सगळे विषय समजून जातात. थोडाफार काही काही विज्ञानाचे, भूगोलाच्या कन्सेप्ट असतील त्या समजून घ्याव्या लागतात. आणि एकदा का समजून घेतल्यानंतर 90% तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्याचाच भाग आहे. मग इंग्रज मराठी पहिले युद्ध केव्हा झाले, दुसरे केव्हा झाले, 1857चा उठाव कोणत्या वर्षी झाला, बरोबर आहे की नाही, असले प्रश्न लक्षात ठेवायचे. मग हे लक्षात ठेवण्यासाठीची आयडिया तुम्हाला सांगतो, साधी सोपी, फार काय खर्चिक किंवा फार काय त्रासदायक अशी नाही, सोपी साधी फुकट. 1 तास वाचलं तुम्ही, काहींची क्षमता नॉनस्टॉप 2 तास एकाग्रपणे अभ्यासाची पण असू शकते. पण सर्वसाधारण 1 तास काय अडचण नाही. 1 तास वाचल्यानंतर 10 मिनिटे ते पुस्तक बंद करून ठेवा, ती नोट्स बंद करून ठेवा. आणि आपल्याला किती आठवतं हे पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत, पहिल्या घटकापासून शेवटच्या घटकापर्यंत एकदा मेमराइज करा, आठवा. अगदी तुम्ही 4-5 मिनिटांमध्ये शॉर्टकट वाकड्या तिकड्या अक्षरामध्ये ते लिहून जर काढलं तर अजूनच चांगलं. असं म्हटलं जातं की एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं. आणि म्हणून तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ही एक क्लुप्ती अतिशय चांगली आहे. या क्लुप्तीचा वापर करा, तुम्हाला लक्षात सुद्धा चांगलं राहील. आणि जेव्हा जेव्हा निवांत असाल, एकांत असाल, तेव्हा तेव्हा मी दिवसभरात किती वाचलं हे सुद्धा तुम्ही मेमराइज करू शकता. कारण हा महात्मा फुलेंचं चरित्र वाचलं, त्यानंतर मी इंग्लिश ग्रामरचा डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक वाचला, त्यानंतर मी गणिताचा अपूर्णांकाची उदाहरणं सोडवले, त्यानंतर भूगोलामध्ये मी नदी प्रणाली वाचली. अशा रीतीने मग मला नदी प्रणालीतलं किती आठवतंय, मग मला महात्मा फुलेंचं जीवनचरित्र किती आठवतंय, मला अपूर्णांकामधलं किती आठवतंय. हे सगळ्या टॉपिक तुम्ही जर रिवाइज केले मनातली मनात, याला तुम्ही चिंतन म्हणा, याला तुम्ही मनन म्हणा, याला रिव्हिजन म्हणा, काही म्हणा, पण याचा स्मरण शक्तीसाठी, लक्षात ठेवण्यासाठी फार फायदा होतो. खूप वेळा एवढे विषय मला शिकवायचे असतात, मी कधी नोट्स पुस्तक घेऊन न जाता शिकवतो, कधी कुठलंही पुस्तक मी समोर ठेवत नाही शिकवताना. मग हे कसं, तर मी ही क्लुप्ती वापरतो की 5 मिनिटापूर्वी अगोदर मला कुठला टॉपिक शिकवायचा आहे, हा चला काय अडचण नाही, लगेच. बऱ्याच वेळा वर्गात आल्यानंतर कळतं की अरे हा अमुक अमुक टॉपिक शिकवायचा आहे, तोपर्यंत हे पीपीटी ओपन होईपर्यंत किंवा सगळ्या वर्गात सेट होईपर्यंत 2-3 मिनिटांमध्ये तो टॉपिक मी सगळा संपूर्णतः रिवाइज करतो. 1 तासाचा असू द्या, 2 तासाचा. मी इतिहासाच्या पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या 25व्या टॉपिक पर्यंत 4 तासामध्ये संपूर्ण इतिहास शिकवतो, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, संपूर्ण 4 तासामध्ये. त्याला रिव्हिजन म्हणायचं. अशा प्रकारचा रिव्हिजनचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी तयार करून रेकॉर्ड करून पाठवणार आहे. तो कधी परीक्षेच्या अगोदर एकदा रिव्हिजन बघायची, फक्त संपला विषय. संपूर्ण इतिहासाची रिव्हिजन 4 तासामध्ये. वाचून होणार नाही, तुमचे नोट्स नाही, पुस्तक नाही, पण हे लेक्चर ऐकून तुमचं नक्की होईल 4 तासामध्ये संपूर्ण इतिहास. तसंच भूगोलाचं, तसंच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सर्व विषयांचं अशा प्रकारचे लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी मी बनवणार आहे. बर, आज आपण सामान्य ज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठीचा एक खुशकीचा राजमार्ग शोधायला निघालो. या राजमार्गाच्या प्रवासामध्ये आपण पाहिलं की सामान्य ज्ञानाला खूप नाव आहे, काही असू द्या, त्यामधले विषय आपल्याला माहिती असायला पाहिजे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी विज्ञानाबरोबरच संगणकाय विभागा विषय माहिती आहे, जिल्हा विशेष. यानंतर आपण पुढे जाऊन पाहिलं की यांचा अभ्यासासाठी संदर्भ साहित्य कुठली, पाठ्यपुस्तकं, मग स्टेट बोर्ड असेल, एनसीईआरटी असेल. यानंतर मग क्लास 3 क्लास 4 साठी एकनाथ पाटील, केसागर दोन्ही पुस्तकं रेफर करा. अलीकडे दीपस्तंभ यांचा प्रश्नांचा संच आलेला आहे, तोही तुम्ही रेफर करू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत असाल तर मग हिंदी इंग्लिश माध्यमाचे आर्यंत प्रकाशन, ल्युसेंट उपकार, रामसिंग यादव यांचंही पुस्तक आहे. याच्यानंतर मग अभ्यास कसं करायचा हे पाहत असताना
समजून घेण्यासाठी महत्वाचे विषय असणारे तिकडचे विषय आणि समजण्यासाठी सोपे असणाऱ्या विषयामध्ये आपला सामान्य ज्ञान येतो, मात्र तो इतका व्यापक असल्या कारणानं मार्क्स मिळवण्यासाठी अवघड असतो हे आपण पाहिलं. त्याचं हे वैशिष्ट्य आहे, म्हणूनच आपण त्याच्या अभ्यासाची विशिष्ट पद्धत पाहिली. यामध्ये पाठ्यपुस्तक एक धड्याची टेस्ट आपण कशी सोडवायची हे आपण पाहिलं. त्यानंतर विषयानुसार घटकानुसार अभ्यास कसा करायचा, अंडरलाईन कशी करायची, मुद्द्यांचं वाचन आणि संकलन कसं करायचं हे पाहिलं. सर्वात शेवटीच्या मूल्यमापनामध्ये कुठला घटक कच्चा आहे, तो कच्चा घटक, कच्चा टॉपिक, कच्चा विषय फोकस करायचा आणि तो पक्का करायचा. शेवटी परीक्षेला जाताना या सामान्य ज्ञानाचे एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन द्यायचे, रिझल्ट आपला 90% पुढे यायलाच पाहिजे. याच विश्वासानं माझा प्रत्येक विद्यार्थी परीक्षेला जात असतो, बसत असतो. म्हणून तर त्याच्या मनामध्ये एवढा कॉन्फिडन्स असतो की तो मनात एवढंच नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स वाढवित असतो आणि ठणकावून सांगत असतो, काय मी प्रत्येक वादळ पेलीन, मला विश्वास आहे, मी प्रत्येक वादळ पेलीन, मला विश्वास आहे, माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे, अरे पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, अरे जाऊन सांगा त्या प्रश्नांना, या मास्टर माइंडच्या वाघाशी गाठ आहे, या मास्टर माइंडच्या वाघाशी गाठ आहे. सामान्य ज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठी बनवलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटच्या रूपाने अवश्य कळवा. लाईक आवडला तर लाईक करा, इतरांसाठी शेअर करायला तर अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी मी तयार करत असतो, रेकॉर्ड करत असतो आणि ते तुम्हाला पाठवत असतो. पाठवल्यानंतर त्याची नोटिफिकेशन आपणा सर्वांना येत राहील, यासाठी सबस्क्राईब करा. चला, आपल्या प्रेरणा, लाईक्स, कमेंट ह्या सर्वच मला नेहमीच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कार्य करत असताना प्रेरित करत असतात. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.